नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली इथे खूप थंडी होती, काल रात्री पण लेट आलेलो, त्याच्यामुळे दर्शन घ्यायला पण लेट झालं आहे. 9 वाजता आम्ही निघालेलो. लाईन खूप होती, खूप म्हणजे खूप. तर आम्ही मध्येच वगैरे घुसून वगैरे दर्शन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे खूप. आणि आता पाऊस स्टार्ट झाला आहे, त्याच्यामुळे आणि वरती पण जायचं आहे मंदिरात. हे आपलं केदारनाथ मंदिर खूप बरं वाटतं, खूप चांगलं वाटतं इथे आल्यावरती. सकाळी शूट करता नाही आलं कारण दर्शनाची घाई होती, पब्लिक गेली आहे वरती. आपल्याला पण जायचं आहे, चालायला जागा नाही. जिथे फोटो काढतात ना त्यांचे पण आपले पण आपण फोटो काढत होतो, त्याच्यामुळे मधून पब्लिक जाते, चांगले फोटो येत नाहीत. यावर्षी खूप गर्दी आहे, कारण गेल्या वर्षी तर नव्हती, माझा भाऊ पण गेलेला. यावर्षी खूप गर्दी आहे. काल 13 तास लागले आम्हाला इथे वरती यायला, सांगितलेलं तुम्हाला काल रात्री. आणि आता दर्शनाला पण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे लाईनीत पण नाही राहिलो, डायरेक्ट दर्शन. तर इथे आपली वरती पब्लिक आहे, सगळेजण तिकडे जाऊ. ठीक आहे, वरती जाऊन भेटू. कुडकुडत आहे. हे चल वरती चल लगेच. कोण हे चल लवकर वरती. पाऊस चालू झाला इथे, पाऊस. ॲक्च्युली काल ट्रेक करून मांडीत भरून आल्या, चालता पण येत नाही. हाँ चलो, एक जन चार जन जाओ, मैं रुकता हूँ. आता इथे परत दर्शन घेऊ आपण. लवकर जायचं आहे, तिकडे पण एक मंदिर आहे वरती टॉपला. हा बघा, फुल पॅक. लवकर दर्शन घेऊ आपण इथे.
आणि वर जाऊ मग. ठीक आहे, बाय 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 बाय. तो अभी हम भीमशिला के दर्शन करने आए और ये भीमशिला है. ऐसा कहा जाता है कि जब 2013 में आपदा आई थी तो यही भीमशिला ने हमारे केदारनाथ महादेव के मंदिर को प्रोटेक्ट किया था. पानी दोनों आजू बाजू से बह गया था और मंदिर के कुछ भी नुकसान नहीं हुआ था. तो इसलिए भीमशिला की बहुत मान्यता है और इसलिए हम दर्शन करने आए अभी ऊपर. वो वहाँ पे जो मलबा दिख रहा है वही आपदा थी. वो वहाँ पे जो मलबा दिख रहा है वहीं से पूरा पानी आया था 2013 में और पूरा यहाँ पे पूरा तबाही मच गई थी. अभी जाने का है उधर. अभी हाँ, अभी वो काल भैरव है वहाँ पर. तो काल भैरव के दर्शन के बिना ये ज्योतिर्लिंग के दर्शन कंप्लीट नहीं होते. तो ये बारिश हो रही है, अभी हम फटाफट वहाँ पे जाना है हमको. ठीक आहे, डायरेक्ट जाऊ. आता पाऊस पडतो आहे. पहिला रेनकोट वगैरे घेऊ जो की हॉटेलवर आहे. सो हॉटेलवर जातो, रेनकोट वगैरे घेतो आणि परत इथे यायचं आहे वरती. ओके, बाय बाय. भावांनो, हे मंदिर आहे, पाठी पूर्ण बर्फ आहे आणि इथे स्नोफॉल होते जो तुम्हाला दिसणार नाही, पण भरपूर स्नोफॉल होते इथे. भरपूर म्हणजे भरपूर. हे बघा इथे पूर्ण हे लोक बघा पूर्ण रेडी आहेत. आणि हाच स्नोफॉल आहे ना, मला एन्जॉय करायचा होता, बघायचा होता. थंडी पण अनुभवायची होती. काय बोलशील, स्नोफॉल पडतोय बाबा? खूप बेकार टेम्परेचर झालं आता, डाऊन एकदम. आणि त्यात हा पाऊस आणि स्नोफॉल पण, म्हणजे जवळजवळ बर्फाचे खडे पडते असं चालू आहे. पण ॲक्च्युली मला हा अनुभवायचा होता स्नोफॉल. आता अनुभवलेला आता आहेच आपण. हा, आणि हे बघा इथं तुम्हाला दिसेल बारीक बारीक पडते. आणि जी थंडी पण अनुभवायची होती, पण आता याच्या पुढे नाही अनुभवायची. तुला? मी पण नाही बाबा, एकदा आलो भरपूर झालं. परत येणं असलं तरच, जमलं तरच येऊ, नाही तर नाही नको. इथलं टेम्परेचर खूप डाऊन आहे, हे आपल्याला सहन करण्यासारखं नाही आहे. ॲक्च्युली सकाळी 3 होतं, मायनस नाही, फक्त 3 होतं. आणि जस्ट आता आम्ही चेक केलं, आय थिंक 6 आहे. पण 3च्या वेळी काही स्नोफॉल वगैरे नव्हता. आता 6 चेक केलं आहे तर स्नोफॉल आहे. हे बघा, हा बघा स्नोफॉल, हा बघा स्नोफॉल. त्याच्यामुळे मी पण नेक्स्ट टाईम कदाचित विचार करेन जर यायचं असेल तर, कारण खूप 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 त्रास होतो. आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का, माझी सहन करण्याची ताकद आहे. किती काय झालं, दुखलं वगैरे तरी मी जरा सहन करतो. त्याच्यामुळे आणि मला यायचंच होतं, काही झालं तरी मी 10 वेळा बसलो असतो ना तरी येणारच होतो. मला हे अनुभवायचं होतं आणि बरं वाटतंय. सगळे होतो आम्ही एकत्र, सगळ्यांनी एकत्र एन्जॉय केलं आहे. आता जायचं आहे वरती कालभैरवाचं मंदिर, तर तिकडे जायचं आहे. बघू, 500 मीटर आहे इथून, वरतूनच जायचं आहे, इकडून असं वर जायचं आहे. सो तिकडे भेटू आपण. ठीक आहे, बाय बाय. काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, कष्ट हर, रोग हर, हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. हे बघा भावांनो, मंदिर आहे. आत्ताच भावाने घोषणा दिलेली होती. आता आम्ही खाली निघणार आहे, कारण भरपूर टाईमपास झाले इथे. 3 वाजलेत. हां, 3 वाजलेत. तर आता खाली जायला पाहिजे आम्हाला, हॉटेलला पण जायचं आणि सर्व थकलेत. सगळ्या गोष्टीचा कंटाळा करतात हे लोक. थकलायस ना?
काय पण बोलू नको, नावाची बदनामी करू नको. नाही थकलो. रात्री काय बोलत होता? काय बोललो? बोलतो की अरे तू फक्त वर येऊन बघ, तुला झोपायला होणार नाही, एवढी थंडी वाजते. हा, मग थंडी काहीच होती नाही की होणार. थंडी होती की नव्हती? होती मी बोललो ना, होती. बघितलं कशी माणसं असतात, बघितलं तोंडावर एक आणि बदनामी करायला घेतली. तोंडावर एक आणि पाठीवर एक. चला, बाकी भरपूर मजा आली कारण स्नोफॉल बघायचा होता, तो पण भेटला, पाऊस पण भेटला आणि थंडी तर एक नंबर होती. त्याच्यामुळे खूप मजा आली केदारनाथला. आता आपण खाली जाऊ. नाही मी तर नाही बघा, ग्लोव्ज पण नाही घातले. आता काढले, ते वरती गेलेलो ना आम्ही तेव्हा घातलेले होते. ते बघ कसले वरती जात आहेत. हा रात्री सगळ्यात उशिरा आलाय, सगळ्यात उशिरा. सगळ्यात नाही, थोडा उशिरा आलोय, सगळ्यात उशिरा ते लोक आलेत. सो जाऊ, खाली भेटतो आम्ही. ठीक आहे, बाय बाय. खाली उतरायला चालू केलं 3 वाजता. तो वाजले 1 तास झाला. मारून होतो. सो आपल्याला तिथे जायचं आहे, पूर्ण खाली जायचं आहे. तो जो दिसतोय ना, काय इथून आहे शॉर्टकट आहे. सो जाऊ आपण आरामात. ठीक आहे. उतरणं तेवढं आहे, इझी आहे, पण लॉक करत येऊ नाही शकत आपण, तर त्याच्यामुळे बघू. और रितेश क्या बोल रहे हैं? अभी तक सब अच्छा चल रहा है. हां, ह्या लोकांनी काल 10 तासात पूर्ण केलेला ट्रेक. चांगले आहे, इज्जत आहे. बघू आज आपण 8पर्यंत तर टार्गेट आहे खाली जायचा. होतं आहे की नाही, इझी वाटतंय जाणं, पण हे घोडे जायला देत नाहीत, तो सीन आहे. सो बघू, आपण ट्राय करू. ओके, बाय बाय. नमस्कार भावांना, फायनली खाली पोचले आहे. किती तास लागले रे? 8 तास लागले, ते पण स्लोपासून. मीन्स जास्त एवढं नव्हता, पण होता. आणि हालत पूर्ण सर्वांची डाऊन आहे. सो कॅपॅसिटी नाही काय बोलायची वगैरे, पण घरी जाऊन हॉटेलवर जाऊन ब्लॉग एंड करू आजच्या दिवसाला. ठीक आहे. तुला काय बोलायचं आहे? मला काहीच नाही म्हणत. तो आता कसा ब्लॉग शूट करतो हे बघायचं होतं. मगाचपासून बसत आलाय ना. हां, मी तर बसलो आहे, खूप वेळा बसलो आहे, कारण मी अगोदरच बोललेलो मला जेवढं होईल तेवढं होईल. कारण उगाच हे पोपटलालला दाखव रे. पोपटलाल भाई तेरे को क्या बोलना है? पोपटलाल जाऊ बोले. काफी अच्छा डिस्टेंस कवर किया, उसमें आप 1 घंटा ब्रेक जोड़ लो तो हे पाय दाखव जरा, पाय कशा वाकडा झाले. किया हमने. नाही ॲटलिस्ट माझ्यापेक्षा पण चांगलं चाललं आहे. काय नाही, सर्व डाऊन आहे. आता इथून टॅक्सी करून परत आपल्या हॉटेलच्या इथे जायचं आहे. 1 तास तरी लागेल ना रे? 1.5 तास, 1-1.5 तास. आणि आता वाजले किती? 11:15. 11:15. ठीक आहे, हॉटेलवर भेटू. बाय. नमस्कार भावांनो, रात्रीचे वाजलेत 1:15. तुम्ही बघू शकता, हे बघा 1:15 वाजले. आत्ताच डिनर झालं आहे, कारण 1:15च्या समथिंग आलो आम्ही. खूप लेट झाला आणि विचारू नका काय हालत झाली आमची. फुल डाऊन आहे, फुल डाऊन सगळेजण. एक स्टेप टाकून थांबते. आता तेव्हा वाटत नव्हतं आता, पण हालत डाऊन आहे. उद्या जायचं आहे तुंगनाथला, जे की सकाळी 8 वाजेपर्यंत निघायचं, पण ते पॉसिबल कोणालाच वाटत नाही. सगळे कंटाळा करतात. प्लॅन जरा चेंज करायचा होता, पण होत नाही. बघू, पण तुंगनाथलाच सांगितलं आहे ड्रायव्हरने, त्याला पण पॉसिबल नाही बोलतो. सो तुंगनाथला जायचं आहे. हा व्लॉग इथपर्यंतच असेल, केदारनाथ दर्शन वगैरे, कारण आणि मध्ये मी काही दाखवू नाही शकलो. रोज कॅपॅसिटीच नव्हती, दम लागायचा पूर्ण. आणि मध्ये पाऊस, आणि मध्ये ते घोडे वगैरे काही शूट करता येत नव्हतं. आणि बॅटरी वगैरे सर्व लोन, तर मी मेन कॅमेऱ्याची बॅग विसरलेलो इथे, जसं की तुम्हाला सांगितलेलं. सो ठीक आहे, हा व्लॉग बघा, नक्की सांगा मला कसा वाटतं आहे कसा नाही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटू आपण उद्याच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये, जो की तुंगनाथचा असेल. बाय बाय. आता जरा झोपतो, खूप थकलो.
बाय बाय.